मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची ताजलँड्समध्ये भेट। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये 1 तास चर्चा। राज्यामध्ये चर्चा ठाकरे बंधूंच्या युतीची भेट मात्र राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची। मनसेकडून भेटीचा तपशील बाहेर आल्यानंतर भूमिका स्पष्ट करू अनिल परबांची प्रतिक्रिया। मनसेच्या प्रतिक्रियेपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचं वेट अँड वॉच। मनसे नेते संदीप देशपांडे, अमेय खोपकर, उदय सामंतांची भेट। एकीकडे फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट तर दुसरीकडे मनसे नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भेटीला मुख्यमंत्री फडणवीसांचा ऐनवेळी मास्टर स्ट्रोक। फडणवीसांच्या राज भेटीच्या मास्टर स्ट्रोकनं ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना मात्र ब्रेक। 2 मोठ्या भेटींनी राज्याचं राजकारण बदलणार। एकीकडे फडणवीस राज ठाकरेंची भेट तर दुसरीकडे मनसे नेते आणि उदय सामंतांमध्ये चर्चा। राजकीय पक्षांचे लोक एकमेकांना भेटत असतात, भेटीचा वेगळा अर्थ काढू नका। फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया। मनसे ठाकरेंच्या सेनेच्या युतीबाबतच्या वातावरणाचा फायदा मनसेनं वाटाघाटीसाठी केला का? राज ठाकरेंचं नाव खराब होऊ शकतं, रोहित पवार यांची टीका। राज ठाकरे यांना आजही आमची ऑफर, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, पक्षाला मजबूत करण्यासाठी युती करावी लागते, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। हा इव्हेंट आहे खोदा पहाड निकला चुहा असं चित्र पाहायला मिळणार। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर नाना पटोलेंचा टोला। राज ठाकरे स्वाभिमानी, कोणत्याही अटींना जुमानत नाही ते राज ठाकरेंनी दाखवून दिलं। फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरएसएस मैदानात मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संघाची बारीक नजर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतदारांना साथ घालणार। मुंबई नाशिकमध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा। महाराष्ट्रासाठी नव्या पर्वाची सुरुवात, बॅनरवर उल्लेख। येथे ताफा घेऊन राज्यमंत्री फिरतील, तिथे भर सभेत मंत्र्यांना तुडवा। राजू शेट्टींचं शेतकऱ्यांना आवाहन। बच्चू कडूंनी मंत्रिमंडळामध्ये काम केलं असताना सुद्धा भेटायला येत नाहीत, राजू शेट्टी यांची सरकारवर टीका। ही ठोकशाही किंवा हुकुमशाही नाही तर लोकशाही, कायदा कुणालाही हातात घेता येणार नाही, राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। शेतकरी कर्जमाफीसह दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंचं 5व्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन। बच्चू कडूंची दुपारी मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक। बच्चू कडूंचा मुलगा सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी। अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या समर्थनार्थ प्रहारचं आंदोलन। अमरावती टोल नाक्यावर प्रहार कार्यकर्त्यांनी टायर पेटवले तर डवर गावात प्रहार कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलं। सुप्रिया सुळे यांना मोदींच्या नेतृत्वामध्ये गुण दिसले असतील, आम्हाला नाही दिसत। सत्तेच्या गैरवापराने राजकारण करण्याचा मोदींचा गुण सुळेंना सुद्धा माहिती असेल, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। भाजपमधील स्थानिक विरोध झुगारून सुधाकर बडगुजर यांचा लवकरच भाजपत प्रवेश होणार। गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांचा बडगुजर यांच्या प्रवेशाला होकार, सूत्रांची माहिती। मुंबईतील 34 आणि पुण्यातील 44 रुग्णांचा समावेश, तर सध्या राज्यामध्ये 615 सक्रिय कोरोना रुग्ण। सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलासह कच्च्या खाद्यतेलावरील मूलभूत सीमा शुल्कामध्ये 10% कपात, खाद्यतेलाच्या किमती कमी होणार। आजपासून राज्यामध्ये मान्सून सक्रिय, पुढील 5 दिवसासाठी पावसाचा इशारा। वाशिममध्ये वादळी वाऱ्याने अनेक गावांमध्ये थैमान, घरांचे पत्रे उडाले। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।